एक आवाज, एक शब्द, एक क्षण आणि कथा जिवंत होते. मी ज्योती राठोड. तयार आहात? मग सुरू होऊ दे मराठी वाचन लेख. विना एकाग्रता असंभव सफलता. सी.व्ही. रमन या थोर शास्त्रज्ञाचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, कारण त्यांनी प्रकाशाच्या संदर्भात शोध लावून नोबेल पारितोषिक मिळवून भारताला गौरव प्राप्त करून दिला. हे महान शास्त्रज्ञ जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या बालपणी त्यांच्या वडिलांना वाटायचं आपला मुलगा अत्यंत हुशार, बुद्धिमान आणि चाणाक्ष आहे. हे खरं आहे, पण त्यांची एक कमजोरी आहे. तो अत्यंत चंचल आहे. त्याचं बूट एका जाग्यावर कधीच स्थिर नसतं. एकाग्रतेच्या अभावी त्याची अक्कल, हुशारी वाया जायची शक्यता आहे. त्याला एकाग्रतेचं महत्त्व समजावून सांगितलं पाहिजे. त्याकरिता त्यांनी छोट्या रमनला रस्त्यावर नेलं. ते भर उन्हाळ्याचे दिवस होते. पाय पोळत होते, डोकं तापत होतं. अशा वेळी त्यांनी रस्त्यावरचा एक कागद उचलला. खिशातलं काचेचं भिंग, त्याला इंग्रजीत बर्निंग ग्लास म्हणतात, ते काढलं आणि सूर्याचे किरण त्या भिंगातून कागदावर एकवटले. काय झालं असेल? थोड्याच वेळात कागदाने पेट घेतला. कागद जळून त्याला छिद्र पडलं. मग छोट्या रमनला वळून ते म्हणाले, हा कशाचा परिणाम? एकाग्रतेचा बरं. अरे, रस्त्यावर एवढे कागद पडलेले आहेत, न जाणो किती दिवसांपासून. सूर्याची किरणं त्यांच्यावर पडतात, पण त्यांच्या त्या कागदावर काहीही परिणाम होत नाही. खरं म्हणजे सूर्याची किती प्रचंड ताकद, किती प्रचंड उष्णता. जी गोष्ट सूर्याच्या जवळ जाईल ती जळून खाक होईल, तिचं नामोनिशाण उरणार नाही. तरी पण या कागदावर काहीच परिणाम झालेला नाही, कारण ती शक्ती, ती ऊर्जा विखुरलेली आहे, वाया गेलेली आहे. पण त्याच शक्तीचा छोट्याशा अंशभिंगाद्वारे कागदावर एकवटलेला तर एवढी शक्ती आणि उष्णता निर्माण करतो की कागदाला जळून छिद्र पडतं. ही आहे एकाग्रतेची शक्ती. हे आहे शिस्तीचं सामर्थ्य. कारण शिस्त पाळणं म्हणजे तुम्हाला आवडतं ते न करता जे करणं गरजेचं आहे ते करणं. म्हणूनच मनाला आणि शरीराला शिस्त लावून ध्येयाचा ध्यास घेतला तर कुठलंही ध्येय साध्य व्हायला वेळ लागणार नाही. पण त्यासाठी वेळेचं महत्त्व आणि मूल्य ओळखून त्याचा योग्य तो वापर करता आला पाहिजे.